नेहमी सोबत कोणी ना कोणीतरी असतं, त्याच्यामुळे आज मला सोलो ट्रॅव्हलिंग करायचं आहे. त्याच्यामुळे आपण आज आलो आहे कल्याण स्टेशनला आणि इथून आपण जाणार आहोत अशा ठिकाणी जी भारतातलं एक आश्चर्य मानली जाते. एक अशी जागा जी इतिहासाची पानं उलगडते, एक अशी जागा जी भारताचं वैभव दाखवते. तर चला माझ्या या सोलो ट्रिपमध्ये माझे को पॅसेंजर बना. जवळजवळ 1 तास झाला येऊन मला, पण ट्रेन काही केल्या अजून आली नाही आहे. इंडिकेटरवरती दाखवत होते की ट्रेन ऑलमोस्ट पोहोचली आहे कल्याणला आणि आता त्यांनी इंडिकेटर चेंज करून तिथे दाखवलं आहे की ट्रेन 1 तास लेट आहे, म्हणजे अजून ट्रेन दादरलाच आहे. ट्रेन 10:15 वाजता येणार होती आणि आता 12:15 वाजलेत, पण ट्रेन आपली काही केल्या आली नाही आहे. जसजसा वेळ जातो आहे तसतसं प्लॅटफॉर्म ऑलमोस्ट रिकामी होत चाललं आहे. One eternity later. फायनली 10:15 वाजता येणारी ट्रेन 12:45 वाजता आली आहे आणि हो, ट्रेनला बघून आता खरंच खूप छान वाटतं आहे. सरळ आतमध्ये जाऊन झोपावं असं वाटतं आहे, कारण का डोळ्यावर खूप जास्त झोप आहे. तर तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एवढी वाट बघून चालल्याच्यानंतर हा माणूस कुठे चालला आहे. तर आपण चाललो आहे हम्पीला. हो, आपण कर्नाटकला चाललो आहे, आपण हम्पीला चाललो आहे आणि ही मुंबईवरून हॉस्पिटलला जाणारी एक्सप्रेस आहे. तर चला सुरू करूया हा अविस्मरणीय प्रवास. सकाळचे 8 वाजलेत आणि आता आपण पोचलो आहोत सोलापूर स्टेशनला. आपली ट्रेन जवळजवळ 3 तास लेट चालू आहे, त्याच्यामुळे अर्थातच आपल्याला तिकडे पोचायला, हॉस्पिटलला पोचायला सुद्धा तितकाच वेळ लागणार आहे. समोर दिसते ती भीमा नदी आहे. हे दृश्य अतिशय खास आहे, कारण ही आपल्या महाराष्ट्राची बॉर्डर आहे. एका बाजूला तुम्हाला महाराष्ट्र दिसतो आहे, तर दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे. या भीमा नदीच्या या पात्रामुळे आपला महाराष्ट्र आणि कर्नाटक हा विभागला गेला आहे. तर खूप मस्त दृश्य आहे भीमा नदीचं. छान प्रवास चालू आहे आणि आता आपण बघतोय की पूर्ण ट्रेन ऑलमोस्ट रिकामी झाली आहे. फायनली मुनिराबाद आम्ही क्रॉस केलं आहे आणि आता पुढे हॉस्पिटल जंक्शन काहीतरी 10 मिनटावरच आहे. आपली ट्रेन ऑलमोस्ट 3 तास लेट आहे आणि जरी ट्रेन लेट झाली नसती तर मला बाहेरचं हे सगळं दृश्य बघायला मिळालं नसतं. ऑफकोर्स जर लवकर आली असतं तर मी तसंच झोपून राहिलो असतो. पण ठीक आहे, रात्रीचा वेळ मला कंटाळवाना वाटला भरपूर सारा, पण सकाळी जे काही मी बाहेर बघितलं आहे, जे काही बाहेरचे चांगले दृश्य बघितलं, आत्ताही दिसतं आहे, आत्ताही बघू शकतो चांगले चांगले दृश्य दिसते. म्हणजे आमचं वेगळं दृश्य दिसायला चालू झालं. आता आपण तुंगभद्रा नदी पार करतो आहे. खूप सुंदर असं त्या नदीचं दृश्य आहे आणि ह्याच नदीच्या किनारी आपलं हम्पी शहर बसलं आहे. तीन तास उशिरा का होईना फायनली आपण हॉस्पिटलला आलो आहे आणि इथे आपले रिक्षावाले काकासुद्धा आले आहेत, जे आपल्याला हम्पीपर्यंत घेऊन जाणार आहेत, हम्पी शहरापर्यंत घेऊन जाणार आहेत. तर ह्या काकांनी 300 रुपये घेऊन आपल्याला हम्पीमध्ये आणलं आहे. सो हम्पीमधली मंदिरं वगैरे खूप प्रख्यात आहेत, इतिहास सांगेन पुढे, पण त्याआधी हे दृश्य बघा. समोर दिसतंय ते मंदिर विरूपाक्ष टेम्पल आहे. फिरू आपण मंदिर. आता आपण आलो आहोत आपण जिथे स्टे करणार आहोत त्या ठिकाणी. थोडं पटकन असं आपलं रूम टूर घेऊया. ही आपली 2 दिवसासाठी रूम आहे. इथे आपण राहणार आहोत. सगळ्या वॉशरूम वगैरेच्या सुविधा चांगल्या आहेत. फायनली आपण आता आपल्या गेस्ट हाऊसच्या बाहेर आलो आहोत. त्यांचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे आणि इथून आता आपण 2 जागी जाणार आहोत. ब्रेकफास्ट करून आपला ब्रेकफास्ट, लंच, ब्रंच जे काय बोलायचं ते बोलू शकता. इथून आता आपण 2 ठिकाणी जाणार आहोत. पहिली म्हणजे विरूपाक्ष टेम्पल आणि दुसरं म्हणजे हेमकुटा हिल्स म्हणून आहे, तिथे जाणार आहोत. तिथून सनसेट खूप मस्त दिसतो असं बोलतात. आजच्या दिवसामध्ये तर 2च जागा होतील, कारण का ट्रॅव्हलिंग खूप चालू आहे, त्याच्यानंतर रेस्टची पण गरज आहे आणि त्याचं सगळं झाल्याच्यानंतर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून आपण आपला सेकंड डे चालू करू. ठीक आहे. सो आता आपण आपला ब्रेकफास्ट करू. 2 जागा बघायच्यात आपल्याला आजच्या. तर पहिली जागा आहे विरूपाक्ष टेम्पल आणि दुसरं आहे ते हेमकुटा हिल्स. बघूया.
आणि आपल्या स्टेपासून फक्त 5 मिनटावरच वॉकेबल असं 5 मिनटावरच हे विरूपाक्षा टेम्पल आहे. आणि अतिशय मस्त अशी भव्य दिव्य इमारत आहे. 10 मजल्याची इमारत आहे. खूप भक्कम बांधकाम आहे. समोरून दिसतानाच ते खूप जास्त भक्कम दिसतंय. आपण हळूहळू मंदिराच्या आत जाऊया आणि याचा इतिहास जाणूया. विरूपाक्षा टेम्पलच्या आता आपण आता आतमध्ये आलेलो आहोत. हे विरूपाक्षा देवाचं मंदिर आहे. इसवी सन 7व्या शतकात हे मंदिर बांधलं गेलं आहे आणि पुढे विजयनगर साम्राज्याने ह्या मंदिराचा विस्तार केला. खूप असं सुंदर मंदिर आहे. खूप अतिशय बारीक कोरीव काम आहे. इथे आल्याच्यानंतर खूप जास्त शांतता मिळाली आहे. आतमध्ये छोटी छोटी मंदिरं आहेत. महादेवाची मंदिर आहेत. खूप चांगलं वाटतं मंदिरामध्ये येऊन. तर आता आपण विरूपाक्षा टेम्पलवरून निघालेलो आहोत आणि इथून पुढे आता आपल्याला हेमकुटा हिल्सला जायचं आहे. मंदिराच्या बाहेर आल्यानंतरच आपल्याला या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशा इमारती बांधलेल्या दिसतात. या 2-2 मजली इमारती आहेत ज्या काही खांबांवरती उभ्या आहेत. कशा उभ्या आहेत, कोणी उभ्या केल्या आहेत काहीच माहीत नाही. मे बी हे विजयनगर साम्राज्याचं वैभव आहे, त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर दृश्य आहे. खूप मस्त असं वाटतं इथे येऊन. बेसिकली हेमकुटा हिल्सला जायचा रस्ता थोडाफार असा आहे. पायऱ्या नाही म्हणता येणार, पण दगडांचा आणि वाटेत लागणारे छोटे छोटे वाडे, त्याला वाडा म्हणतात की काय, पण राहण्याचंच ठिकाण किंवा छोटी छोटी मंदिरं वाटत आहेत. पाठीमागे सुद्धा आहेत. पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि सगळं विजयनगर साम्राज्यातलं आहे बांधकाम पूर्ण आहे. पण खूप सारा पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे आपण ह्या एका वाटेत लागलेल्या मंदिरामध्ये आलो आणि इथे मंदिरात आल्यावरती मंदिराचा दरवाजा तर बंद होता, तर मंदिराच्या आतली मूर्ती, खूप मोठी मूर्ती आहे गणपतीची आणि मंदिरात आहे. वाव, खूप मस्त आहे. मंदिर जर उघडं असतं तर आपल्याला पूर्ण मूर्ती बघायला मिळाली असते. पुढे सगळे पायपीट करून झाल्याच्या नंतर आता त्या काकांनी सांगितलं की इथून पुढे किंवा इथून वरती जाताना ते पर्वत लागतं आहे. हेमकुटा पर्वत येणार आहे. चला इथून जाऊन बघूया हेमकुटा पर्वत कुठे आहे, काय आहे, कसं आहे. पावसाचं वातावरण आहे तर मला नाही वाटत आपल्याला सनसेट बघायला मिळेल. इथे आल्यानंतर वाटत तर होतं आपण कुठल्या तरी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. आपण रस्ता भटकलो आहे, कारण मी इथे नवीनच आहे, त्याच्यामुळे मला माहीत नाही मी कुठे चाललो आहे. जे कोणी जसं सांगतं आहे तसं मी चालत चाललो आहे, पण आता असं वाटतं आहे खरंच रस्ता चुकलो आहे. खूप बॅड आहे. इथे मला 2 आणि पुढे जाऊन अजून एक मंदिर दिसलं आहे बस. आणि तिकडे काका म्हणाले की हेमकुटा पर्वतवरती आता जाऊन का फायदा नाही, कारण का सनसेट हा काहीतरी 6:30च होता आणि तो सुद्धा संपला आहे. तर अर्थात आपण रस्ता चुकलो, पण आता आपण एका वेगळ्या ठिकाणी आलो आहे. आता आपण परत गणपती मंदिरचं इथे उभं आहोत. त्याच्या मागे अजून एक कुठलं तरी टेम्पल आहे. कोणतं टेम्पल आहे? हरिहर मंदिर. ओके, सो बघूया हरिहर मंदिर काय आहे, कसं आहे. जेवढं आज एक्सप्लोअर करायला मिळतं आपण तेवढं करून घेऊया. हरिहर मंदिर म्हणजेच शंकराचं मंदिर. बेस्ट पार्ट हा आहे की शंकराची पिंड आहे आतमध्ये. शंकराची पिंडसुद्धा आहे आणि बाहेर नंदीसुद्धा आहे. खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे. आजूबाजूला शिल्पं आहेत कोरलेली. मंदिराच्या बाहेरसुद्धा खूप सारे शिल्प आहेत. खूप छान आहे टेम्पल. खास गोष्ट ही आहे ना की खूप शांतता आहे आणि ह्याच शांततेत मी आज हरवून गेलो. इथे जागोजागी प्रत्येक डोंगरावरती छोटी छोटी मंदिरं दिसत होती आणि हे सगळं बघून मी भारावून गेलो. आणि आता आपण त्या ठिकाणी आहोत जिथे आपल्याला आधी यायला पाहिजे होतं. हे आहे हेमकूट द्वार आणि ह्या द्वारातूनच आत शिरल्याच्या नंतर हेमकूट हिल्स सुरू होतं. अगदी वरपर्यंत आहे हा डोंगर आणि या डोंगरावरती खूप जास्त मंदिरं आहेत. समोर विरूपाक्षा मंदिर आहे आणि त्याच्यासमोर हेमकूट हिल्स किंवा हेमकूट पर्वत आपण बोलू शकतो तो आहे. इथून सनसेट खूप चांगला दिसतो आणि आपण हरवल्यामुळे पहिल्याच दिवशी तो मिस झाला आहे. पण उद्या इथे वरती जायचं आणि आपल्याला सनसेट बघायचं आहे.
ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे, जर आपल्याला आज बघायला मिळालं नाही तर आपण उद्या बघायचं आहे पुन्हा एकदा मंदिराच्या बाहेर. आणि इथून आता आपण आपल्या पुन्हा रूमवरती जातो आहे, पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं आपण हम्पी बाजार फिरायचं आहे. विरूपाक्ष टेम्पलच्या अगदी समोर हम्पी बाजार. हम्पी बाजारमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत बघूया. इथे आहे हे ड्रीम चेसरपासून सगळ्या गोष्टी आहेत, ड्रेसेस, इथल्या लोकल गोष्टी आहेत सगळ्या. सो करूया, एक्सप्लोअर करूया काय काय आपल्याला इथे चांगलं चांगलं मिळतं इथे. ठीक आहे, चला. पाऊस होतो आता आणि त्याच्यामुळे आपण आपल्या रूमच्या साईडला जाऊया, थोडं रेस्ट करूया. डिरेक्ट आता आपण आपल्या डिनरसाठी भेटूया. ठीक आहे. फायनली आपण आपल्या गेस्ट हाऊसवरती परत आलो आहे आणि हे त्यांचंच रेस्टॉरंट आहे. रूफ टॉप डिनर असं काहीतरी म्हणू शकता. छान समोर पाऊस सुरू झाला आहे आणि इथेच आता आपण आपलं डिनर करणार आहोत. मी इथे कुठे स्टे करतो आहे किंवा ही जागा कोणती आहे याची संपूर्ण डिटेल्स मी कॅप्शनमध्ये टाकतो आहे. त्यामुळे जर तुम्ही कधी हम्पीला भेट देत असाल तर तुम्ही या जागेला नक्की भेट द्या. तर आपण आपल्या हम्पीचा डे 1 व्लॉग 1 इथेच एंड करतो आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.